So next reaction, which is the esterification of alcohol and phenol. Means what? The conversion of alcohol and phenols into esters, means the compound like CR, COO, R dash. R and R dash may be same or different. So first of all, alcohols, that is R bond OH, or phenol, that is AR bond OH, या दोघांपैकी कोणी पण नंबर 1 कोणासोबत रिॲक्ट होईल? कार्बॉक्सिलिक ॲसिड म्हणजेच काय? RCOOH. किंवा नंबर 2 कोणासोबत रिॲक्ट होईल? ॲसिड अनहायड्रेट म्हणजे कोण? R बॉन्ड COO बॉन्ड COR. This is the carboxylic acid. This is the acid anhydride. ठीक है, acid anhydride. आणि नंबर 3 reacts with acid halide, R bond COX असं ड्रॉ करता आपण असं करू की R बॉन्ड C डबल बॉन्ड OCl. दिस इज द ॲसिड हलाइड. या तिघांसोबतही रिॲक्शन घेतली, कार्बॉक्सिलिक ॲसिड, ॲसिड अनहायड्रेट किंवा मग ॲसिड हलाइड, अल्कोहोल आणि फिनॉलची या तिघांसोबतही रिॲक्शन करा, तुम्हाला मिळेल याचा प्रोडक्ट काय? इस्टर. ठीक आहे, फक्त बाय प्रोडक्ट लक्षात ठेवायचे. कार्बॉक्सिलिक ॲसिडसोबत जर रिॲक्ट केलं तर बाय प्रोडक्ट हा H2O मिळतो. जर अनहायड्रेटसोबत रिॲक्ट केलं तर बाय प्रोडक्ट तुम्हाला कार्बॉक्सिलिक ॲसिड मिळतो. आणि जर का तुम्ही ॲसिड हलाइडसोबत अल्कोहोल फिनॉल रिॲक्ट केले तर बाय प्रोडक्ट तुम्हाला HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड मिळतो. ठीक आहे, हा एक एवढा पेज तुम्हाला कंप्लीट इस्टरिफिकेशन समजून लक्षात ठेवण्यासाठी महत्त्वाचं आहे. आता ही रिॲक्शन 1 बाय 1 आपण पाहू. बघा, नंबर 1 काय म्हटलं आपण? पहिली घेऊ कार्बॉक्सिलिक ॲसिडसोबत अल्कोहोल, R बॉन्ड OH प्लस, म्हणजे हा कोण आहे? अल्कोहोल. प्लस R बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड OH. आता याला आपण सपोज R डॅश कन्सिडर केला तर रिॲक्शन काय होईल? गिव्स फॉर्मेशन ऑफ, दिस इज द निगेटिव्ह प्रोटॉन, दॅट इज हायड्रोजन, सॉरी पॉझिटिव्ह प्रोटॉन अँड निगेटिव्ह हायड्रॉक्सिल आयन, दे गेट कंबाईन विथ ईच अदर. कंपाऊंड तयार होईल R बॉन्ड C डबल बॉन्ड O म्हणजे कोण? आणि नंतर हा O आणि हा इथे R, हा डॅश. दिस इज ॲन ईस्टर. प्लस बाहेर काय पडलं? H2O. जसं मी बोललो आता की इफ यू रिॲक्ट्स द अल्कोहोल विथ ॲसिड, कार्बॉक्सिलिक ॲसिड गिव्ज फॉर्मेशन ऑफ ईस्टर्स विथ द बाय प्रोडक्ट वॉटर. सेकंड रिॲक्शन, आता इथे फक्त तुम्हाला चेंजेस काय करायचे? इथे फिनॉल घ्यायचा आहे, AR बॉन्ड OH, तर इथे जो आहे तो AR बेन्झिन रिंग इथे येईल, बस ईस्टरच फॉर्म होईल, नो प्रॉब्लेम. सेकंड घेऊ आपण R बॉन्ड OH, पहिली घेतली आपण कोणासोबत? कार्बॉक्सिलिक ॲसिड. आता घेऊ आपण अनहायड्रेटसोबत. अनहायड्रेट म्हणजे काय? R बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड C डबल बॉन्ड O अँड R. दिस इज द ॲसिड अनहायड्राइड. मग आता याची रिॲक्शन कशी होईल? बघा, ॲरो, याच्यात बाहेर कोण पडतं? इस्टर मेन प्रोडक्ट आणि कार्बॉक्सिलिक ॲसिड बाय प्रोडक्ट. तर बघा, हा इस्टर कसा फॉर्म होईल? R बॉन्ड COO आणि हा R, असा एक करा, याला असा एक करा, R बॉन्ड COOR असा हा एक करा, म्हणजे काय होईल? मेन प्रोडक्ट R बॉन्ड COOR. दिस इज अन ईस्टर. प्लस बाय प्रोडक्ट कोण असेल? मी ग्रीन इंकने दाखवतो, R बॉन्ड COOH म्हणजेच ॲसिड. ईस्टर आणि हा झाला कार्बॉक्सिलिक ॲसिड. म्हणजे इथे पण काय तयार झाला? ईस्टर. व्हेन द अल्कोहोल्स आर रिॲक्ट विथ ॲसिड अनहायड्राइड.
ॲसिड अनहायड्राईड. ठीक आहे. आणि नंबर 3 कोणासोबत म्हटली आपण रिॲक्शन विथ ॲसिड हलाइड अल्कोहोल्स ऑन ट्रीटिंग विथ ॲसिड हलाइड like Cl bond C double bond O R RCOCl. ॲसिटिल क्लोराईड म्हणू आपण त्याला. The negative chlorine gets attached with the hydrogen, liberation of hydrochloric acid HCl and the formation of a major product which is RCOOR, which is our ester. RCOOR. इथे R डॅश म्हटलं तर याला एकाला तुम्ही R डॅश म्हणा. ठीक आहे. दिस इज अन ईस्टर. मॅटर तुम्ही प्रत्येकाचा आता लिहू शकता. ठीक आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही फिनॉल घेतला तर काही प्रॉब्लेम नाही. अल्कोहोलच्या जागी जस्ट कन्सिडर करायचा फिनॉल एखादा एक्झाम्पल ते पण घेऊन घ्यायचं. बस काहीच फरक पडणार नाही. Cl बॉन्ड COOR डॅश आणि जस्ट रिमूव्ह करायचं काय हा H आणि हा Cl आणि बाकीचा आपला मेन प्रोडक्ट ॲज इट इज आहेच RC डबल बॉन्ड O आणि इथे बेन्झिन रिंग. ठीक आहे. तर हे झालं आपलं फॉर्मेशन ऑफ. तर इस्टेरिफिकेशनमध्ये आपण डिटेल तिन्ही रिॲक्शन बघितल्या एक्झाम्पल. सो आफ्टर द जनरल रिॲक्शन्स ऑफ इस्टेरिफिकेशन फ्रॉम ॲसिड ॲसिटिक अनहायड्राइड अँड acetyl chloride with the alcohol gives formation of esters. The examples are example number 1 formation of ester from type of alcohol like methanol CH3OH when reacts with acetic acid CH3 C double bond O bond OH gives formation of ester with the liberation of water molecule. आता वॉटर मॉलिक्यूल कुठून लिबरेट होईल हा पॉझिटिव्ह हायड्रोजन आणि हा निगेटिव्ह हायड्रॉक्सिल ग्रुप हा असा इथून रिमूव्ह होईल आणि हा रिमेनिंग सगळा CH3O हा कंपाऊंड इथे जाऊन अटॅच होऊन जाईल. म्हणजे काय कंपाऊंड झाला इथे हा CH3 C डबल बॉन्ड O बॉन्ड O बॉन्ड CH3 हा झाला ईस्टर प्लस ईस्टर हा प्लस हा झाला लिबरेट झाला बाय प्रोडक्ट H2O. ठीक आहे. बाय प्रोडक्ट H2O. मग आता याचं एक्झाम्पल तुम्ही फिनॉलसोबतही घेऊ शकता. मॅटर काय होईल हेच लिहून घ्यायचं. व्हेन methanol is treated with acetic acid gives formation of corresponding ester. ठीक आहे. मग हेच एक्झाम्पल तुम्ही विथ फिनॉलसुद्धा घेऊ शकता. when phenol is treated with acetic acid CH3 व्यवस्थित काढतो मी बघा CH3 C डबल बॉन्ड O बॉन्ड OH. तर यामधील हा H पॉझिटिव्ह आणि हा OH निगेटिव्ह. ठीक आहे. लिबरेट झाला मॉलिक्यूल आणि हा CH3 C डबल बॉन्ड O आणि याला अटॅच झाली बेन्झिन रिंग. ठीक आहे. मिथिल बेन्झिल ईस्टर है ना, बेन्झिल मिथिल ईस्टर. इट इज ऑल्सो टाइप ऑफ ईस्टर. दिस इज एन example of first esterification from acetic acid reacts with alcohol and phenol. Next example, second example of esterification in which alcohols are treated with acetic anhydride. ठीक आहे. अनहायड्रेट व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे. हां, गिव्स फॉर्मेशन ऑफ, मी खाली लिहितो इकडे वरच्यापेक्षा,
तसंच इकडे आता काय होईल, लिबरेशन ऑफ ॲसिटिक ॲसिड. इथे वॉटर मॉलिक्यूल लिबरेट नाही होणार. आता ॲसिटिक ॲसिड म्हणजे काय, CH3COOH. मग हा सपोज हा घ्या CH3CO आणि यातला एक H असा, हा झाला ॲसिटिक ॲसिड वेगळा. CH3COOH ॲसिटिक ॲसिड हा बाय प्रोडक्ट, प्लस मेन प्रोडक्ट कोण आहे आपला, ब्ल्यू कलरमध्ये काढतो मी बघा. हा जो CH3CO आहे त्याला हा OCH3 अटॅच होऊन जातो. म्हणजेच काय झाला, हा इस्टर, करस्पॉन्डिंग इस्टर. CH3C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड O आणि बॉन्ड CH3, डायमिथाइल इस्टर. ठीक आहे. आता सिम्पली याच्या जागी जस्ट तुम्ही काय करायचं आहे, फिनॉल घ्यायचं आहे. OH एक्झाम्पल, चौथं एक्झाम्पल होऊन जाईल. हे थर्ड एक्झाम्पल झालं आपलं. आता झालं थर्ड एक्झाम्पल. फोर्थ एक्झाम्पल काय करायचं, जस्ट तुम्ही याच्या जागी काय घ्यायचं आहे, फिनॉल. आणि हा जो H असा केला, हा H याच्यासोबत जाईल बस. सिम्पली फोर्थ एक्झाम्पल तयार होऊन जाईल तुमचं. फिफ्थ आपण घेऊ रिॲक्शन विथ, जे घेतली ते आपण तिसरं ॲसिटिल क्लोराईड, त्याचं एक्झाम्पल घेऊ. अल्कोहोल व्हेन ट्रीटेड विथ ॲसिटिल क्लोराईड, मिथॅनॉल घ्या. हा आहे मिथॅनॉल. व्हेन ट्रीटेड विथ ॲसिटिल क्लोराईड, Cl, C डबल बॉन्ड O बॉन्ड CH3. दिस इज ॲन ॲसिटिल, CH3 आहे म्हणून क्लोराईड. इथे काय होईल आता, HCl मॉलिक्यूल रिलीज होईल, हायड्रोक्लोरिक ॲसिड रिलीज होईल. हा निगेटिव्ह Cl आणि पॉझिटिव्ह H, आणि हे याला अटॅच होऊन जाईल. म्हणजे काय झालं, CH3C डबल बॉन्ड O बॉन्ड CH3, हा झाला डायमिथाइल इस्टर तयार, प्लस HCl मॉलिक्यूल वेगळा. ठीक आहे. हे झालं फिफ्थ एक्झाम्पल. आणि सिक्स्थ नंबरचं एक्झाम्पल तुम्ही पण असंच करू शकता, काय की जस्ट इथे घ्यायचं आहे फिनॉल OH आणि तोच Cl, हा जो Cl आहे H सोबत घेऊन जायचा आहे जस्ट. आणि कंपाऊंड तुमचा इथे जो आहे, हा इथे जो आहे तुमचा काय होऊन जाईल, बेन्झिन रिंग अटॅच होऊन जाईल. O आणि बेन्झिन रिंग. असे 6 एक्झाम्पल तुम्हाला इथे लिहायचे आहेत. त्याच्यासाठी वाटल्यास तुम्ही जागा सोडून द्यायची आहे. आणि आता आपण घेऊ आपण फर्दर रिॲक्शन, विच इज फॉर्मेशन ऑफ अल्किल हलाइड्स फ्रॉम अल्कोहोल. म्हणजे याचा अर्थ ही रिॲक्शन आपली हॅलोजन डेरिव्हेटिव्ज ऑफ अल्केनमध्ये झालेली आहे, ज्यामध्ये आपण प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल केली विथ प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड फ्रॉम अल्कोहोल. आता म्हणजे अल्कोहोलपासून अल्किल हलाइड बनवले होते. आता इथे तीच केमिकल प्रॉपर्टी अल्कोहोलची. हिअर वी हॅव टू कन्व्हर्ट अल्कोहोल इंटू अल्किल हलाइड्स. सो यूजिंग PCl3 that is phosphorus trichloride or PCl5 that is phosphorus pentachloride. या दो फॉर्मेशन ऑफ अल्किल हलाइड फ्रॉम अल्कोहोल, और याला रिॲक्शन करायला लागेल, और रिॲक्शन विथ PCl3 किंवा PX3 म्हणा, जनरलमध्ये कोणतंही हॅलोजन घ्या तुम्ही, नो प्रॉब्लेम. PX3 अँड PX5. ठीक आहे. फॉस्फरस ट्रायक्लोराईड किंवा फॉस्फरस पेंटॅक्लोराईड. ठीक आहे. तर रिॲक्शन कशी होईल बघा, दोन्ही जनरल रिॲक्शन सांगतो, अगोदर लक्ष द्या. व्हेन अल्कोहोल्स आर ट्रीटेड विथ फॉस्फरस ट्रायक्लोराईड PX3. ठीक आहे. 3 मॉलिक्युल्स ऑफ अल्कोहोल घ्यायचे. तर इथे 3 मॉलिक्यूल लागतील. 3 टाइम्स लिहा किंवा मी तिन्ही लिहितो सोबत समजण्यासाठी. काय होईल, इट गिव्स फॉर्मेशन ऑफ अल्किल हलाइड. म्हणजे हे R जे आहे ते तिन्ही हॅलोजनसोबत कंबाईन होईल 3 टाइम्स R बॉन्ड X. म्हणजे अल्किल हलाइड फॉर्म झाला इथे. प्लस राहिलं का, आता काय राहिलं चेक करा व्यवस्थित. हा P, हे 3 ऑक्सिजन आणि हे 3 हायड्रोजन, H3PO3. दिस इज अन फॉर्मेशन ऑफ
बाय प्रोडक्ट ॲसिड. फॉर्मेशन ऑफ फॉस्फोरिक ॲसिड. आणि आता सेम रिॲक्शन करायची आपल्याला कोणासोबत, PCl5 सोबत. R बॉन्ड OH. इथे तुम्हाला थोडं लक्षात घ्यायचं आहे की जर PCl5 कंपाऊंड असेल तर मात्र तुम्हाला अल्कोहोलचा एकच मॉलिक्यूल लागेल. ठीक आहे. PCl5 गिव्स फॉर्मेशन टू R बॉन्ड X. म्हणजे हा अल्किल ग्रुप, फक्त हा अल्किल ग्रुप जो आहे हा एकाच हॅलोजनसोबत निघून जातो. पण राहिलं का मग आता परत एक हायड्रोजन जो आहे तो एका हॅलोजनसोबत म्हणजेच तयार करतो HX. आणि प्लस राहिलं का मग आता POX3. POX3 हे दिलेलं आहे बघा. POX3. आता इथे एक्झाम्पलमध्ये कोण घेतला, Cl3. आपल्याला मी जे तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवला त्याच्यामध्ये बघा. An alkyl halide may be prepared by action of a phosphorus halide and of an alcohol. Phosphorus tribromide and triiodide are usually generated in C2. C2 म्हणजे इथे म्हटलेलं आहे की हे दुसरा कुठलाही एन्व्हायरमेंट याच्यामध्ये वापरलं जात नाही. ठीक आहे. Produce in a reaction mixture by a action of a red phosphorus on a bromine and iodine respectively. Phosphorus pentachloride reacts with the alcohol to give alkyl chloride. आता हे इथे एक्झाम्पल दिलेलं आहे फॉस्फरस ट्रायक्लोराईड सोबत. मी म्हटलं ना तुम्हाला R बॉन्ड X HX आणि नंतर POX3 म्हटलं. इथे Cl घेतलं एक्झाम्पल म्हणून Cl3 म्हटलं. ठीक आहे. सो दीज आर दी फॉर्मेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स बाय यूजिंग अल्कोहोल CH3 मिथॅनॉल when treated with PCl3 काय करायचं, 3 टाइम्स घ्यायचं. हे 3 टाइम्स घ्यायचं. तर तेच बघा 3 टाइम्स CH3OH ट्रीटेड विथ PCl3 फॉस्फरस ट्रायक्लोराईड लिहायचं खाली. इथे लिहायचं मिथॅनॉल, इथे लिहायचं फॉस्फरस ट्रायक्लोराईड. गिव्स फॉर्मेशन 3 टाइम्स CH3Cl म्हणजेच क्लोरोमिथेन किंवा मिथाइल क्लोराईडचे 3 मॉलिक्यूल मिथाइल क्लोराईड प्लस H3PO3 आणि एक्झाम्पल नंबर 1 हे झालं PCl3चं एक्झाम्पल. नेक्स्ट घेऊ आपण PCl5चं एक्झाम्पल. वेन मिथॅनॉल एकच मॉलिक्यूल, आता 3 मॉलिक्यूल्स घ्यायचं काम नाही, ट्रीटेड विथ PCl5 गिव्स फॉर्मेशन 2 सिंगल मॉलिक्यूल ऑफ मिथिल क्लोराईड, एकच मॉलिक्यूल मिथिल क्लोराईडचा प्लस एक मॉलिक्यूल HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि प्लस हा PO आणि यातले 3 Cl POCl3. रिॲक्शन परत घेतो वाटल्यास तुम्ही हे बघा. बघा वेन मिथॅनॉल CH3OH सिंगलच मॉलिक्यूल घ्यायला लागेल वरच्यासारखे 3 ट्रीटेड विथ PCl5 1 2 3 4 and 5. आता बघा कसं कंपाऊंड तयार होईल. CH3 आणि हा एक Cl झाला, याचा कंपाऊंड तयार कुठला CH3Cl म्हणजेच मिथिल क्लोराईड. एकच मॉलिक्यूल तयार झाला मिथिल क्लोराईड, समजून घ्यायचं ते. प्लस येलो कलरने दाखवतो, एक झाला H आणि Cl म्हणजे HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड. ठीक आहे. बरं आता काय राहिलं आता एक फॉस्फरस 3 क्लोराईड आणि एक ऑक्सिजन, हा झाला POCl3. इट इज ऑल्सो ॲसिड POCl3 फॉस्फोक्लोरिक ॲसिड. सो ही रिॲक्शन आपली रिपीट झाली. हॅलोजन डेरिव्हेटिव्ज ऑफ अल्किनमध्ये जेव्हा प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड जेव्हा घेतली आपण तेव्हा पण घेतली आणि आता पण घेतली. ती रिॲक्शन तिथली पाहून तुम्ही ॲज इट इज लिहिली इथे या चॅप्टरमध्ये तरी पण चालेल.
काही कन्फ्युजन असेल तर तिथले एक्झाम्पल इथे लिहिले तरी चालतील, काही हरकत नाही. ठीक आहे, तर ह्या होत्या सगळ्या रिॲक्शन. आता आणखी एक आहे डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल इंटू अल्किन्स. डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल इंटू अल्किन्स. आता हे पाहू आपण आता नेक्स्ट लेक्चरमध्ये.